ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आता बुधवारी गुरुपौर्णिमा झाली. खूप मंडळींनी आपल्याकडून ही नवीन जी आहेत मंडळी त्यांनी गुरुमंत्र दीक्षा घेतली. इतर ठिकाणी त्यांच्या सुयानुसार इतर गुरुकडून बी त्यांनी दीक्षा वगैरे घेतलेली. अशा सर्वांनाच मी आज काही गोष्टी सांगणार आहे, कारण मला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे माझ्याकडे अशा अनेक प्रश्न आलेले आहेत जे का नवीन मंडळी आहेत त्यांनी विचारलेत की आम्हाला काही नियम वगैरे माहीत नाहीत, काय नाही वगैरे, तर सांगा जा आम्हाला. म्हणून त्यांच्याकरता अगर जुनेही लोक आहेत, अगर तुम्ही कुणाकडूनही दीक्षा घेतली असो, माझ्याकडूनच घ्यावा असं काही नाही, कुठल्याही गुरुकडून तुम्ही दीक्षा गुरुमंत्र वगैरे काही घेतला असेल ना, तर थोडंसं लक्ष द्या. आता मी खूप वेळा सांगतो की गुरुपौर्णिमा आहे तेवढंच गुरुचं कार्य राहत नसतं. आता गुरु कशा पद्धतीने इतर काय करतात ते मला माहीत नाही, पण त्यांचंही कार्य सतत चालू असतं. आपण जेव्हा अडचणीत असतो त्यावेळेस त्यांना आपण विचारू शकतो, हे कार्य असतं. आणि गुरुचं कार्य ते झालं वेळोवेळी मार्गदर्शन करणं, परंतु शिष्याचं सुद्धा कार्य आहे की कोणतं, की गुरु हा म्हणजे तुम्ही आर्थिक परिस्थितीचा विचार करू नका. तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुम्ही खूप पैसेवाले आहात, खूप तुमच्याकडे काही इस्टेट आहे, गाडी बंगले काय असेल ते असेल, म्हणून गुरुला कधी तुच्छ अगर मनात भाव आणायचा नाही, कमी समजायचं नाही. मग तुमचा कुठलाही गुरु असेल. कारण काय असतं, ज्यावेळेस मनामध्ये आपल्या भाव तसा तयार होतो, गुरुला म्हणजे कमीपणा समजणं, म्हणजे मनातली मनात जरी भाव आला तरी आपलं वाटोळं होतं, लक्षात घ्या. कारण मी तुम्हाला भीती घालायलो नाही, अथवा तुम्हाला काहीतरी भीती घालून तुम्ही तसं हे करावं असं काही नाही. मी खरी परिस्थिती सांगतोय तुम्हाला. कसं असतं, जिथं श्रद्धा आहे, आपण एखाद्या समजा दगडावर देव म्हणून श्रद्धा ठेवली तर त्यामध्ये देवत्व येतं, लक्षात घ्या. निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा जीवित्व येतं असं आपलं शास्त्र सांगतं. पण श्रद्धा असली पाहिजे. ज्यावेळेस मनातून आपण श्रद्धेनं गोष्टी काही करतो, एखाद्या आपण नाही का, आता पाषाणाच्या असतात मूर्त्या, जुन्या काळातल्या आहेत मूर्त्या, आपण त्यांना देव समजतो, सिंदूर वाचला की झालं देव, आणि श्रद्धेनं लोक तिथं दर्शन घेतात, त्यांचे मन तिथं प्रसन्न होतात, त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होतात. का होतात? की त्यांचा विश्वास आहे, ह्या दगडाच्या देवावर विश्वास आहे. आणि विश्वास ही सगळ्यात प्रगतीचं लक्षण असतं बघा. आपण फक्त अंध विश्वास ठेवायचा नाही, लक्षात घ्या. मी विश्वास ठेवा, आपण अंध नाही ठेवायचा, डोळसपणे विश्वास ठेवायचा. मनातून श्रद्धेनं विश्वास ठेवला तर ते आपल्याला कार्यामध्ये सफलता आणतं, विश्वास हा. तसं आपण निर्जीव वस्तूवर, दगडावर देव म्हणून आपण विश्वास ठेवतो, हे तर माणूस आहे. मग गुरुवर तुम्ही विश्वास ठेवला, गुरु समजा वांगच निघाला ते बाजू वेगळी आहे. समजा तसं नाही, फक्त विश्वास हा वेगळा, अंधविश्वास नका ठेवू. तुम्ही विश्वास जर ठेवला आणि त्याला म्हणजे गुरुला म्हणजे कमी अथवा काही समजत नाही, अगर काहीतरी होतं असल्या कल्पना सुद्धा मनात आणायच्या नाहीत. गुरु तो गुरुच असतो. त्याची तुलना आपण कधी करायची नसते.
आता मी गुरु आहे म्हणून असं नाही म्हणायचं, तुम्ही इतरांसाठी सुद्धा ही लागू करता. कोणीही तुम्ही गुरु केला असेल तर त्याला कमी असं अगर त्याला म्हणजे असं कमी पणामध्ये काही घेऊ नका तुम्ही. मी असं शास्त्र अगर पोथी पुराणातलं नाही सांगत तुम्हाला, मी अनुभव सांगतोय तुम्हाला. मला तर म्हणजे थोडं थोडं कळतं, म्हणजे तरी मी 7-8 वर्षाचा असेल अंदाजे, त्यावेळेस मी गुरुदीक्षा घेतली. अगर मला समजा घरच्या माणसांनी आईवडिलांनी मला समजा गुरु करून दिला, काय आज समजा माझ्याबरोबर माझी बहीण होती, बहिणीला पण दीक्षा दिली, त्यानंतर भावाला पण दिली. भाऊ माझ्यापेक्षा मोठा 5-6 वर्षांना, त्याला मी मध्ये पण आम्ही छोटेच होतो. म्हणजे त्या गुरुचा अर्थ सुद्धा मला कळत नव्हता, काहीच मला समजत नव्हतं. त्यावेळेस मला गुरुमंत्र दीक्षा वगैरे म्हणजे देण्यात आलेली आहे. तर समजा मला काही समजा एवढं कळत नसल्यामुळे समजा माझ्यामध्ये काही भाव, गुरुबद्दल आदर वगैरे अशा काही गोष्टी एवढ्या काही मला कळत नव्हत्या. त्याच्यामुळं माझ्याकडून काही चुका पण झाल्या होत्या, आणि चुका झालेल्या त्याचं फळ मला मिळालं बी. गुरुबद्दल द्वेष अथवा वाईट भावना अगर काहीतरी आपल्या मनामध्ये आणल्यानंतर काय परिणाम होतो हे मी बघितलेलं आहे. मी तुम्हाला पोथीतलं सांगत नाही, ग्रंथातलं सांगत नाही, काही नाही, मी स्वतःच सांगतो असतो. मी शक्यतो तुमच्याशी बोलतो ना, मी कुठलं शास्त्र वगैरे वाचून काही तुम्हाला तसल्या माहिती देत नसतो. मी अनुभव सांगत असतो, हे चाललेले अनुभव असतात. तर हे अनुभव आहेत मला काही असे की आपण ज्यावेळेस गुरुबद्दल वाईट अथवा काही गुरुचा तिरस्कार करणे अथवा काही समजा मनामध्ये त्याच्याबद्दल कमीपणा आणणे, श्रद्धा न दाखवणे, नुसतं वरून दर्शन घेतलं म्हणून नाही, पण आतून श्रद्धा पाहिजे. उगाच जगाला दाखवण्यासाठी अगर गुरुचं मन जरा प्रफुल्लित व्हावं म्हणून दर्शन घेतलं, अशानं आपलं काही होत नाही. खरंच आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, तर ते काम करतं. कारण गुरुला त्या गोष्टी कळतात. आणि लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हणतो ना, माझ्या अनुभव सांगत असतो. तर माझ्या मनात काही समजा मला कोणी मार्गदर्शन न केल्यामुळे काही आता माझ्या मनामध्ये काही खूप पूर्वी आले होते, काही दोष माझ्याकडून झाले होते, मी मान्य करतो. आणि त्याचं फळ मस्त मिळालं, मला चांगलं मिळालं. म्हणजे चांगलं म्हणजे बऱ्यापैकी घोटाळे झाले माझे. म्हणजे जसं मी विचार वाईट गुरुबद्दल केल्यानंतर मला त्याचं काय फळ मिळायचं ते मिळालं, म्हणून मी शहाणा झालो. नुसतं मनामध्ये आणलं होतं. तर काय गुरुला समजतं, काय असलं तसलं, खूप पूर्वीची गोष्ट आहे. नकळतपणे झालेल्या गोष्टी होत्या माझ्याकडून, त्या तेवढं समजदार नव्हतो मी. त्यानंतर म्हणजे आता इतर माझ्याबरोबरचे घेतलेलं त्यांनी सुद्धा त्यांच्या सहवासात राहूनच समजा त्यांनी तर तितकं जवळ बी केलं नाही. त्यांचं काय होतं, त्यांनी कसे ते हे पण मला माहिती आहे ना. कारण आणि मी समजा सुधारणा केली, म्हणजे मला समजा कळायला लागलं की नाही, ही चुकीची गोष्ट आहे. आपण गुरु कसे असले तरी आपण त्यांना आदर दिला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे, तेही मनातून घेतला पाहिजे. आणि मग जसं मी करायलो तसं मग माझ्यामध्ये समजा झाली प्रगती. म्हणजे गुरुचा आशीर्वाद भेटल्यानंतर प्रगती होते ना, होती. पण गुरुबद्दल वाईट जर आपण आणलं तर आपली अधोगती व्हायला काही कमी पडत नाही. माझी थोडीशी झालती गलती. तर मी तुम्हाला सांगायलोय की असा काही प्रकार करू नका. काय म्हणतात, पुढच्याला ठेस मागचा शहाणा. मला ठेस लागली म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी पण एक गुरुचा शिष्यच आहे ना. तुम्ही माझे, तसं एक परंपराच असते ना. तर कोणत्याच गुरुबद्दल मनामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे वाईट भाव आणू नका. ज्यांनी आणले असेल त्यांची कुपाटी लागली म्हणून समजा,
मी भीती नाही, सत्य गोष्ट आहे. ते पण अनुभव आहेत. समजा माझ्याबद्दल समजा काही लोकांनी समजा आलते काही लोक तुरळक होते. त्यांनी काय समजा त्यांनी नुसतं मनामध्ये आणल्यानंतर मला तर ते माहित नाही, पण ते काय अवस्थेत आहेत सध्या ह्या पण गोष्टी मला माहित आहेत. तितकी सोपी गोष्ट नसते. कारण कुठलेही गुरु जे असतात ना, हे असं का होतं, ते समजा नामस्मरण, मंत्र साधना अशा गोष्टी करत असतात ना. आता हा जो प्रताप असतो ना, मंत्र साधनेचा प्रताप असतो. देवदेव सतत करणारे माणसं असतात. त्यांना त्यांच्याबद्दल आपण समजा काही वाईट मनामध्ये आणलं, वाईट विचार केला, तर त्याची शिक्षा आपल्याला होते. तसं तर सर्वसामान्याची सुद्धा होऊ शकते. चांगल्या प्रामाणिक माणूस असेल ना, त्याची सुद्धा आपण त्याच्याबद्दल जर वाईट आपल्याला काही माहीतच नाही त्याच्याबद्दल आणि वाईट बोललो, तर आपल्याला सुद्धा शिक्षा होते. असं सर्वसामान्य सुद्धा होऊ शकते. आणि तसे तर मग हे देवधर्म, जप, तप करणारी माणसं असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये शक्यतो वाईट भावना आणू नये. आता हे मला का सांगायचं, मी एक गुरु आहे तुम्हाला सांगण्यासाठी. तुम्ही नवीन मंडळी आहात म्हणून मी तुम्हाला हे मार्गदर्शन करतोय की असं माझ्याबद्दलच नाही तर कुणाबद्दलही तसे जे आहेत दुसरे बी कुणी तुम्ही गुरु केले असतील तर त्यांच्याबद्दल सुद्धा मनामध्ये वाईट भाव अशा आणू नका. जर वाईट भाव आणले, तुम्ही श्रद्धा जर कमी केली, तर तुमच्या जीवनामध्ये अधोगती आली म्हणून समजा. गॅरंटेड सांगतो मी. तर तुम्ही जे नाही ना बाबा, आपल्याला गुरु असतो, ते साधा सिंपल असो, काही असो, काही त्याला तुम्ही ज्ञानाचा त्याचा विचार करायचा नसतो. त्याचं ज्ञान किती काय त्याचं मोजमाप लावायचंच नसतं. तो कोणती कास्ट आहे, कोणतं काय आहे, याचा ते विचार करायचा, तसला विचार वगैरे काही घ्यायचा नसतो डोक्यामध्ये. काहीच त्याच्याबद्दल गुरुबद्दल कधीच तसे चाचणी परीक्षा वगैरे घेऊ नका तुम्ही. गुरु केलाय ना, केलाय बस. श्रद्धा ठेवणे, काय असेल ते अडचण आपली असेल ते सांगणे, या गोष्टीत करा आणि चांगला भाव ठेवा त्यांच्याबद्दल. गुरुबद्दल चांगला भाव ठेवा. नक्की तुमचं चांगलं होईल, तुमच्या जीवनात आनंद येईल, एवढं लक्षात घ्या. हे तुम्हाला आवर्जून सांग, कारण नवीन आता 2-4 दिवसाखालीच दीक्षा वगैरे घेतलेल्या आहेत. बरेच जण प्रश्न करतात. मग पहिलं एक प्रकरण मी सांगितलं की काय असतात नेमकं. पहिली गोष्ट, तुम्ही गुरुबद्दल आदर बाळगा. बाकीचं नंतर स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे तुम्हाला. मी बाकीच्या उपासनाबद्दल काही विचार आणि तुम्ही सांगत राहील ना मी तुम्हाला. पण सर्वप्रथम गुरुबद्दल आदर बाळगला तर तुम्हाला जीवनामध्ये सफलता होईल. गुरु किती ते ज्ञानी किती कमी ज्ञानी हा मोजमाप लावू नका त्याच्याबरोबर. तुमचं चांगलं करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते, एवढं लक्षात घ्या. आणि तुमचं समजा तुम्ही कानाडोळा केला तर तुमचं वाईट करण्याची क्षमता त्याच्याकडे असते. भीती नाही, म्हणजे तुम्हाला भीती दाखवायला नाही, खरी बाजू आहे तुम्हाला सांगतो. आम्ही हास्य कार्यक्रम केलेले आहेत. ज्याच्या मनामध्ये आमच्याबद्दल वाईट भाव तयार झाला, त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे. आम्ही नाही करत, ते उपरवाला करतो ना. कारण उपरवाल्यापासूनच सगळ्या गोष्टी होत असतात. आम्ही सर्व असे माणसारखे माणूस असतो ना, काही असं नसतं. त्याच्यामुळं गुरुबद्दल श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. फक्त अंधविश्वास ठेवू नका. बघा तुम्ही तुमचं जीवन सुखकर आनंदमय होईल, यात कुठलीही शंका नाही. तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया. परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय.